ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनी मम्बत्वामनुसन्दधामि भगवद् गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणे ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। रामकृष्ण हरी। श्रीमद भगवद्गीतार्थ या उपक्रमामध्ये आपण गुणत्रय विभाग या नावाच्या श्रीमद भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायाची संथा घेत आहोत। आपण 12व्या श्लोकापर्यंत आलो होतो। या भागामध्ये आपण 13व्या श्लोकाला सुरुवात करीत आहोत। तमोगुणाच्या वृद्धीचे लक्षण भगवंतांनी 13व्या श्लोकात सांगितलं। अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन पूर्णवळ म्हणतो। अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन। पूर्ण श्लोक म्हणतो। अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन। अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन। अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन। सोबत म्हणा। अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन। पदच्छेद बघा। अप्रकाशः अप्रवृत्तिः च, बघा हे एकच पद आहे। अप्रकाशो प्रवृत्तिश्च याचे 3 शब्द तयार झाले। मी पुन्हा एकदा सांगतो की पद आणि शब्द यामध्ये फरक लक्षात घ्यायचा। संस्कृत श्लोकामध्ये एका टोपीखाली जेवढे अक्षर असतात त्याला पद म्हणतात आणि मराठीमध्ये एका टोपीखाली जेवढे अक्षर असतात त्याला शब्द म्हणतात। मग या संस्कृत श्लोकामध्ये पदाचा छेद करून त्याचे पदच्छेदामध्ये शब्द बनतात। मग ते शब्द आपण मुद्दाम वाचतो। आपण गीतेच्या श्लोकाकडे ध्यान दिलं तर कोणत्या शब्दाचे आपले कोणत्या पदाचे किती शब्द झाले हे बरोबर समजतं। बघा इथं अप्रकाशो प्रवृत्तिश्च याचे 3 शब्द तयार झाले खाली।
आता खालच्याला शब्द म्हणायचं, खालच्याला पद नाही म्हणायचं. पदच्छेद जो केला खाली त्याला पद नाही म्हणायचं, त्याला शब्द म्हणायचं. मग कोणते शब्द आहे? अप्रकाश ह अप्रवृत्ती ही च शब्दाचा अर्थ आहे संस्कृतमध्ये आणि. न प्रमाद मोह एव च. तमस्येतानी म्हणजे तमसी येतानी. किती शब्द तयार झाले? 2. जायंते विरुद्धे कुरुनंदन. अन्वय असा लावला, अन्वय बी लक्षात घ्या, म्हणजे मध्ये मध्ये ध्यान दिले की बरोबर ते डोक्यात येतं. हे जे पदच्छेद आहे ना, तर हा पदच्छेद इकडे खाली आता अर्थानुसार सरळ करून लावलेला आहे, व्याकरणानुसार, संस्कृत व्याकरणानुसार. माझा कुरुनंदन शब्द श्लोकामध्ये कुठं आलेला आहे? शेवटी. पण अन्वयात कुठं आला? पहिल्या नंबरला. कुरुनंदन म्हणजे तसेच हे अर्जुनाचं एक नवीन नाव. तमसी तमोगुण, तमसी शब्द कुठं आलेला आहे? दुसऱ्या श्लोकात पहिला, दुसऱ्या ओळीमध्ये पहिला. आता हे लक्षात आलं ना? पदच्छेद आणि अन्वय. अन्वयाचा अर्थ अर्थानुसार व्याकरणानुसार अर्थ जो लावायचा त्याच्यानुसार ती जोडणी केलेली असते, व्यवस्थित लावलेला असतात, त्याला म्हणायचं अन्वय. तमोगुण वाढला असता अप्रकाश, अंतःकरण व इंद्रियांची ठायी, चैतन्य शक्तीचा अभाव. अप्रवृत्ती म्हणजे कर्तव्य कर्मांमध्ये प्रवृत्तीचा अभाव. च प्रमाद आणि व्यर्थ क्रिया. च मोह आणि अंतःकरणाच्या निद्रा इत्यादी मोहकारक वृत्ती. येतानी एव हे सर्व जायंते उत्पन्न होतात. सरळ अर्थ काय दिला? हे अर्जुना, तमोगुण वाढल्यावर अंतःकरण व इंद्रिय यात अंधार होतो. अंतःकरण आणि इंद्रियात अंधार, ते त्यांना काहीच करू वाटत नाही. अंतःकरणाला कुठेही काही सुचत नाही. कर्तव्य कर्मात प्रवृत्ती नसणे, करूच वाटत नाही. कर्तव्य कर्म करूच वाटत नाही. नंतर व्यर्थ हालचाली आणि झोप इत्यादी अंतःकरणाला मोहित करणाऱ्या वृत्ती. व्यर्थ हालचाल, नको त्या गोष्टी करणं. आपण बरेच म्हणतो हे ना, याला फालतूच्या गोष्टी जास्त जमतात. जे करायला पाहिजे ते करत नाही, जे नको करायला ते करतं. याचा अर्थ त्याच्यात काय आहे? तमोवृत्ती, तमोगुण वर आलेला आहे. काय म्हटलं इथं की इंद्रिय व्यर्थ हालचाली. व्यर्थचा अर्थ काय होतो? विनाकारण काही काम नसलेल्या व्यर्थ हालचाली. आणि झोप, हे झोपेवर तर जास्त याच्यात आपण लक्ष दिलं पाहिजे. झोप जास्त येते म्हणजे तमोगुण वर आलेला आहे. आणि माळकरी साधकाला तमोगुणाच्या नादी लागून चालत नाही, हे पक्का ध्यान ठेवायचं. कारण तमोगुण हा आपल्याला बाजूला करायचा आहे. तर ह्या झोप इत्यादी म्हटलंय. अजून काही विकार, इत्यादी मध्ये विकार आणायचे. अंतःकरणाला मोहित करणाऱ्या वृत्ती आहेत त्या, ती सर्व उत्पन्न होतात. असं त्यावेळेला समजायचं की आपल्यात कोणता गुण आलेला आहे? वर तमोगुण झाले. 3 गुण झाले की नाही? सत्वगुणाच्या वृद्धीच्या वेळी मरणाऱ्या गतीचे निरूपण. यदा सत्वे प्रवृद्धे तू प्रलयम याति देहभृत. प्रलयम याति देहभृत. तदोत्तम विदान लोका. तदोत्तम विदान लोका. नमलान प्रतिपद्यते. नमलान प्रतिपद्यते. पूर्ण ओळ म्हणतो. यदा सत्वे प्रवृद्धे तू प्रलयम याति देहभृत. यदा सत्वे प्रवृद्धे तू प्रलयम याति देहभृत. तदोत्तम विदाम लोका नमलान प्रतिपद्यते. तदोत्तम विदाम लोका नमलान प्रतिपद्यते. पूर्ण श्लोक म्हणतो. यदा सत्वे प्रवृद्धे तू प्रलयम याति देहभृत. तदोत्तम विदाम लोका नमलान प्रतिपद्यते. यदा सत्वे प्रवृद्धे तू प्रलयम याति देहभृत. तदोत्तम विदाम लोका नमलान प्रतिपद्यते.
प्रतिपद्यते यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तमविदां लोकान् अमलान् प्रतिपद्यते. यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तमविदां लोकान् अमलान् प्रतिपद्यते. सोबत म्हणा, यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तमविदां लोकान् अमलान् प्रतिपद्यते. पदच्छेद बघा, यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदा उत्तम विदाम लोकान अमलान प्रतिपद्यते. अन्वय असा लावलाय, यदा म्हणजे जेव्हा, सत्वे म्हणजे सत्वगुण, प्रवृद्धे वाढलेला असताना, देहभृत हा माणूस प्रलयम याती मरणाप्रत जातो, तदा तू तेव्हा तर तो उत्तम विधाम उत्तम कर्म करणाऱ्यांचे अमलान निर्मल असे दिव्य स्वर्ग इत्यादी लोक प्रतिपद्यते प्राप्त करून घेतो. सरळ अर्थ बघा, जेव्हा हा मनुष्य सत्वगुण वाढलेला असताना मरण पावतो. आता तिन्ही गुण आपल्यात वाढलेले कसे ते आपल्याला कळालं. आता ते वाढलेले असताना काय आपल्याला परिणाम भोगावा लागतो त्याचं सुंदरपैकी पुढे दिलं. आता पहिलं काय, सत्वगुण वाढलेला असताना जेव्हा मरण पावतो व्यक्ती, तेव्हा तो उत्तम कर्मे करणाऱ्या निर्मळ दिव्य स्वर्गादी लोकात जातो. म्हणजे आपल्याला उत्तम कर्मे स्वर्गादी लोकात जायचं असेल तर आपल्यात सत्वगुण वाढलेला असावा. रजोगुणाच्या आणि अत्यंत चावट असलेल्या त्या तमोगुणाच्या नादी लागायचं नाही. आणि ते कसे त्याचं लक्षण मागे दिले. नंतर रजोगुण आणि तमोगुण यांच्या वृद्धीचे वेळी मरणाऱ्या गतीचे निरूपण पुढे करतात भगवंत. रजसी प्रलयंगत्वा रजसी प्रलयंगत्वा कर्मसंगीषु जायते. हे बा, कर्मसंगीषु जायते. हा, रसवेलंटी आली ना, ध्यानच ठेवायचं की माझं दीर्घ होतंय का. कारण न कळत तिथं थोडा जोर टाकला तर दीर्घ होतं. आणि बोली भाषेमध्ये आपल्याला रसदीर्घ कोणी शिकवलेलं नसतं. वाटेल तसं आपण बोलत असतो. त्याच्यामुळे तो संस्कार आपल्यात असल्यामुळं आपल्याला तो मुद्दाम लक्ष ठेवून काढावा लागतो. कर्मसंगीषु जायते तथा प्रलीनस्तमसि मूढयो निषु जायते. मूढयो निषु जायते. येतं लक्षात किती बरोबर. मूढयो निषु जायते म्हणजे ते दीर्घच्या ठिकाणी दीर्घच व्हायला पाहिजे, रस ठिकाणी रसच व्हायला पाहिजे. पूर्णवळ म्हणतो, रजसी प्रलयंगत्वा कर्मसंगीषु जायते. रजसी प्रलयंगत्वा कर्मसंगीषु जायते. तथा प्रलीनस्तमसि मूढयो निषु जायते. रजसी प्रलयंगत्वा कर्मसंगीषु जायते. तथा प्रलीनस्तमसि मूढयो निषु जायते. त्या मूढ योनीश्वर ध्यान द्या, तिथं जरा दीर्घ होते. रजसी प्रलयंगत्वा कर्मसंगीषु जायते. तथा प्रलीनस्तमसि मूढयो निषु जायते. हा, पदच्छेद सोबत म्हणा, रजसी प्रलयंगत्वा कर्मसंगीषु जायते. तथा प्रलीनस्तमसि मूढयो निषु जायते. पदच्छेद बघा, रजसी प्रलयम गत्वा कर्मसंगीषु जायते. एक याच्यात लक्ष द्यायचं आपण. पदच्छेद केल्यानंतर अनुस्वाराचा अनुनासिक होतोय, लक्षात घ्या. पदच्छेद करून जेव्हा शब्द बनतो, खाली शब्द बनतो त्यावेळेला तिथं अनुस्वार राहत नाही. त्याचा काय बनतो, अनुनासिक बनतो. आणि शक्यतोवर आपण वाचताना कोणत्या गटाचा कोणता अनुनासिक आहे तसा वाचण्याचा प्रयत्न करतो. पण पदच्छेद करताना सगळीकडे मज केलेला असतो, काहीच ठिकाणी फक्त अंग
इय त्याचा उच्चार खाली असतो तो. आता इथं रजसी प्रलयम, वर काय प्रलयंग आहे, वाचताना प्रलयंगत्वा आहे की नाही. गचा अनुषिक काय क क ग घ अंग, मग इथं काय रजसी प्रलयंगत्वा असं म्हटलं. पदच्छेद करताना काय दिलं, रजसी प्रलयम गत्वा म्हणजे म केला तिथं. त्याच्यामुळे इथे कन्फ्युजन असं काहीतरी संभ्रम होऊ द्यायचा नाही, असं असतं ते. याच्या मागं व्याकरणाचे नियम आहेत, पण आपले व्याकरण न पाहता थोडं थोडं ध्यान ठेवायचं वरचेवर. कर्मसंगीषु जायते, कर्मसंगीषु जायते तथा प्रलीनः तमसी मूढ योनिषु जायते. आणि हे अर्जुना अन्वय असा लावला, रजसी म्हणजे रजोगुण वाढलेला असताना, प्रलयम गत्वा मृत्यू प्राप्त झाल्यावर, कर्मसंगीषु कर्माबद्दल आसक्ती असणाऱ्या मनुष्यांमध्ये जायते उत्पन्न होतो. तथा तसेच तमसी तमोगुण वाढलेला असताना, प्रलीनः मेलेला मनुष्य हा कीटक पशु इत्यादी मूढ योनिषु मूढ योनीमध्ये जायते उत्पन्न होतो. सरळ अर्थ असा दिला, रजोगुण वाढलेला असता मरण पावल्यास कर्मांची आसक्ती असणाऱ्या मनुष्यात जन्म घेतो. ध्यानात ठेवा, मी मुद्दाम काय म्हटलं, तमोगुण अत्यंत चावट आहे. ग्रामीण भागामध्ये चावट शब्द माहिती आहे, भलतच चबरेपणा करतात त्याला काय म्हणतात, चावट. चाटा मारतात त्याला चावट म्हणतात, म्हणून ते शब्द वापरला. आता रजोगुण कधी वर आला असेल तरी त्याला कुठे जन्म मिळतो, परत मनुष्य जन्म मिळतो, पण कुठे मिळतो, कर्मात आसक्ती असलेल्या घरी जन्म मिळतो. कर्मात आसक्ती असलेल्या, लक्षात घ्यायचं पहा. रजोगुण वाढलेला समजते ना, रजोगुण वाढलेला असता मरण पावल्यास कर्मांची आसक्ती असणाऱ्या मनुष्यात जन्म मिळतो. तसेच तमोगुण वाढला असता मेलेला माणूस, तमोगुण वाढलेला असता मेलेला माणूस किडा पशु पक्षी इत्यादी मूढ म्हणजे विवेक शून्य जातीत जन्मतो, ज्यांना विचार करता येत नाही अशा जातीत तो जन्माला येतो. असं तिन्ही गुणांचं विवेचन या ठिकाणी दिलं. नंतर सात्विक राजस आणि तामस कर्मांचं फल काय असतं ते बघून ते पुढच्या श्लोकात सांगतात. कर्मणः सुकृतस्याहुष, कर्मणः सुकृतस्याहुष सात्विकं निर्मलं फलम, सात्विकं निर्मलं फलम, रजसस्तु फलं दुःख, रजसस्तु फलं दुःख, मज्ञानं तमसः फलम, मज्ञानं तमसः फलम. पूर्ण ओळ म्हणतो, कर्मणः सुकृतस्याहुष सात्विकं निर्मलं फलम, कर्मणः सुकृतस्याहुष सात्विकं निर्मलं फलम, रजसस्तु फलं दुःख मज्ञानं तमसः फलम, रजसस्तु फलं दुःख मज्ञानं तमसः फलम. पूर्ण श्लोक म्हणतो, कर्मणः सुकृतस्याहुष सात्विकं निर्मलं फलम, रजसस्तु फलं दुःख मज्ञानं तमसः फलम. कर्मणः सुकृतस्याहुष सात्विकं निर्मलं फलम, रजसस्तु फलं दुःख मज्ञानं तमसः फलम. सोबत म्हणा, कर्मणः सुकृतस्याहुष सात्विकं निर्मलं फलम, रजसस्तु फलं दुःखं मज्ञानं. पदच्छेद बघा, कर्मणः सुकृतस्य आहुः सात्विकं निर्मलं फलम, रजसः तु फलं दुःखम अज्ञानम तमसः फलम. अन्वय असं लावलाय, भगवंत म्हणतात कारण सुकृतस्य श्रेष्ठ कर्मणः म्हणजे कर्माचे तर, सात्विकम सात्विक म्हणजे सुख ज्ञान वैराग्य इत्यादी, निर्मलम फलम म्हणजे निर्मळ फळ आहू सांगितले जाते. तू म्हणजे परंतु, रजसः राजस कर्माचे
कर्मांचे फलम फळ दुःखम दुःख आणि तमसह तामस कर्माचे फलम फळ अज्ञानम अज्ञान सांगितले आहे। सरळ अर्थ पहा, श्रेष्ठ म्हणजे सात्विक कर्माचे सात्विक अर्थात सुख ज्ञान आणि वैराग्य इत्यादी निर्मळ फळ सांगितले आहे। सात्विक लक्षात घ्या, श्रेष्ठ म्हणजे सात्विक, सात्विक कर्माचे सात्विक अर्थात सुख ज्ञान आणि वैराग्य इत्यादी निर्मळ फळ आहे। आपल्यात जर आपण सत्वगुण जर वाढवला तर त्याचं फळ काय, त्याला सुख मिळतं, त्याला ज्ञान प्राप्त होतं आणि त्याला निर्मळ फळ मिळतं। निर्मळ फळ मिळतं, निर्मळ म्हणजे घाणेरड ये यथा माम प्रपद्यन्ते असं सांगितलं भगवंताने, जो जसा बसतो तसं त्याला मी देतो। म्हणजे ज्यानं का तिकडे गढूळ काहीतरी मागितलं असेल तर भगवंताला गढूळ देऊन टाकतो, पण त्याचा परिणाम त्याला गढूळच भोगावा लागतो, असं लक्षात घ्यायचं। राजस कर्माचं फळ दुःख आहे। राजस कर्माचं फळ दुःख म्हणजे आपल्या जीवनात जेवढेही दुःख येतात त्या सगळ्या दुःखाचं कारण काय, आमचं राजस कर्म आहे। आणि तामस कर्माचं फळ आहे अज्ञान, म्हणजे त्याला काहीच समजत नाही, मग त्याला खावं लागतं मार सगळीकडं। शाळेत बी सगळ्यात जास्त झपके त्यालाच मिळतात, हुशार पोराला नाही, ते हातास वर करतं, कारण ते सात्विक गुणांनी युक्त होऊन आलेलं असतं। तर हे लक्षात घ्यायचं। या ठिकाणी आपण 16व्या श्लोकाजवळ थांबू, 17व्या श्लोकाची संथा आपण पुढील भागात घेऊ। रामकृष्ण हरी। ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति।